जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. शेवटी जी-आर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपलं 5 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होणार आहे. तर बघा, जी-आर हा खूप मोठा आहे, ज्यावर आपल्या संपूर्ण भरती प्रक्रिया चालणार आहे. जी नियमावली आहे त्या नियमावलीचे पालन करायचं आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. सर्व इन्स्ट्रक्शन व्यवस्थित समजून घ्या. काय काय करायचं आहे, किती फॉर्म भरता येईल, त्यानंतर एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस आणि एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. तर सर्वांनी फॉर्म भरताना सर्व काही गोष्टी या समजून घ्यायच्या आहेत. तर पहा, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह 2023 भरती प्रक्रिया आणि करिता उमेदवारांसाठी सूचना, असं हा पूर्ण नियमावली दिलेली आहे. तर पहा, ऑनलाईन अर्ज आपल्याला या 2 वेबसाईटवर भरता येईल. ठीक आहे. आवेदन अर्ज करण्याचा जो दिनांक आणि वेळ आहे ते 5 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 31 तारखेपर्यंत संपणार आहे. ठीक आहे. तर पहा, परीक्षा शुल्क दिलेलं आहे त्यांनी. ओपनसाठी सर्व 5ही पदासाठी 450 आणि मागासवर्गीयासाठी 350. आता सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे त्यांनी, कागदपत्र दिलेली आहे. तर पहा, कागदपत्रामध्ये SSC HSC प्रमाणपत्र, जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण, MSCIT खेळाडू प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, त्यानंतर माजी सैनिकांचे डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरता 1095 दिवस तुम्ही काम केलं असेल तर ते प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, अनाथांचे प्रमाणपत्र, अंशकालीन प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र आणि NCC इत्यादी कागदपत्रे. आता बघा, हे उपरोक्त कागदपत्रे शासन निर्णयाच्या ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत त्यापूर्वीचे पाहिजे आहे. ठीक आहे. म्हणजे अंतिम दिनांक काय आपला 31 मार्चपर्यंत पाहिजे आहे. त्यानंतर बघा, पोलीस शिपाई गट क साठी एकूण 45 घटकामध्ये पोलीस शिपाई या पदासाठी भरती होणार आहे. त्यापैकी एका ठिकाणी कुठेही फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की एकच फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर बघा, वयोमर्यादा ज्यासाठी आपला लढा होता तो आता फेल ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काही साथ दिलेली नाही तर ठीक आहे. 28 पाहिजे खुल्यासाठी. ठीक आहे. आणि मागासवर्गीयांसाठी 33. यामध्ये बघा संपूर्ण SC BC सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे. आता बघा, प्रकल्पग्रस्तासाठी 45 आहे, भूकंपग्रस्तासाठी 45 आहे, माजी सैनिकसाठी त्यांच्यानुसार आहे, पदवीधरसाठी 55, अनाथसाठी 33. ठीक आहे. त्यानंतर समांतर आरक्षणासाठी त्यांनी दिलेलं आहे इथं काढून. ते पहा इथे, गृहरक्षकसाठी किती लागणार आहे, महिलांसाठी, खेळाडूसाठी, पोलीस पाल्य सर्वांसाठी त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता सर्वांनाच माहिती आहे, 12वी पास लागणार आहे. त्यानंतर MSCIT प्रमाणपत्र चालणार आहे. ठीक आहे. शारीरिक पात्रता सर्वांना माहिती आहे, पण तरी पण कन्फ्युजन असेल तर 155 महिलांसाठी सेंटीमीटरमध्ये, पुरुषांसाठी 165 आणि तृतीयपंथांसाठी इथे दिलेली आहे 155, त्यानंतर 165. ठीक आहे. महिलांसाठी पुरुषांसाठी छाती न फुगवता 79 आणि फुगवून 5 फुगली पाहिजे. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर शारीरिक पात्रता पहा. बघा यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी पोलीस शिपाई या पदासाठी पहा 1600 मीटर 20 मार्क, 100 मीटर 15 मार्क, गोळाफेक 15 मार्क. महिलांसाठी 800 मीटर 20 मार्क, 100 मीटर 15 मार्क आणि गोळाफेक 15 मार्क, एकूण 50 मार्कसाठी. आणि तृतीयपंथांसाठी सुद्धा तसंच आहे. ठीक आहे. 50 मार्कचंच ग्राउंड आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एकाच पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण भरावा. ठीक आहे. त्यानंतर 12.2 मध्ये पहा, महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. म्हणजे एकच फॉर्म भरू शकतो विद्यार्थी मित्रांनो एका पदाकरता. म्हणजे पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म भरू शकता तुम्ही, पोलीस शिपाई चालकसाठी दुसरा, त्यानंतर SRPFसाठी तिसरा, बॅट्समनसाठी चौथा आणि 5वा एक कारागृहासाठी. ठीक आहे. असे टोटल 5 फॉर्म भरू शकता. आणि इथे त्यांनी दुसरी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे 12.3 मध्ये. उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी
कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा SRPFमध्ये 19च्या 19 गटामध्ये भरती होणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 19च्या 19 गटामध्ये किंवा आतापर्यंत जे 16 गट होते त्या गटामध्ये पूर्ण गटामध्ये कधीच भरती झाली नाही. कधी 12 गटामध्ये व्हायची, कधी 10. तर यावर्षी खूप चांगला चान्स आहे SRPF वाल्यांसाठी. आणि त्याची वयोमर्यादा बघा 18 ते 25 आहे ओपन, 18 ते 30 कास्टवाल्यांसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर SRPF वाल्यांसाठी उंची वेगळी असते, हे लक्षात ठेवा. 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नाही पाहिजे आणि छाती सेमच पाहिजे. SRPF वाल्यांसाठी 168 पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर बघा कारागृहामध्ये सर्वच कारागृहाला भरती आहे. मुंबईला पण आहे, पुण्याला पण आहे, नागपूरला पण आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. ठीक आहे. आणि इथे सुद्धा वयोमर्यादा सारखीच आहे, जे पोलीस शिपायला लागतं तेच, आणि शैक्षणिक अर्हता सुद्धा तेच आहे, आणि ग्राउंडसुद्धा तेच आहे. ठीक आहे, वेगळं काहीच नाही. आणि इथे पण सुद्धा तेच दिलेलं आहे की एकाच दिवशी सर्व राज्यभरामध्ये एकाच पेपर होणार आहे, एकाच दिवशी पेपर होणार आहे. आणि कसा पेपर होईल, कारागृहाचा वेगळ्या दिवशी पेपर होईल, पोलीस शिपाई या पदासाठी वेगळा पेपर होईल, चालकसाठी वेगळा पेपर होणार आहे, SRPFसाठी वेगळा पेपर होणार, बँड्समनसाठी वेगळा पेपर होणार. ठीक आहे. तर सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्या. हे संपूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्रामवर टाकलेली आहे. व्यवस्थित वाचा, तेव्हाच फॉर्म भरा, कारण की खूप महत्त्वाचा GR असतो हा. या GRवर आपला पूर्ण भरती चालणार आहे. 17,471 पदांसाठी भरती निघालेली आहे आणि ही नियमावलीचे संपूर्ण पालन करायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. काही आणखी याच्यामध्ये काही बाबी असतील तर सर्वांना सांगण्यात येईल व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.